नमस्कार, माझं नाव सुनील मल्लाप्पा कोष्टी, खंजिरेमळा, इचलकरंजी, प्रभाग नंबर 9. भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला उदय धातुंडे साहेब, रुबन तात्या आवळे, त्याचबरोबर मनीषा नवनाळे वहिनी आणि दळवाई वहिनी या आपल्याला 4 उमेदवार आपल्याला लाभलेले आहेत. वर केंद्रामध्ये आपली भाजपची सत्ता आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे. आणि नुकतंच आपले युवा नेते राहुल साहेब बांना आपण प्रचंड मतानं निवडून दिलेलं आहे. ज्या अपेक्षेनं आपण निवडून दिलं होतं त्यावेळी मला असंच बाईट घेतलं होतं. त्यावेळी मी सांगितलं होतं की आमचा राहुल साहेबांच्यावर विश्वास आहे आणि त्यांनी धडाडीनं प्रश्न सोडवणार आणि ते सत्यात उतर त्याला आपल्याला दिसत आहे. 1.25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राहुल साहेबांनी या प्रचंड प्रमाणात निधी वरनं आणलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच आपल्याला निधी उत्पन्न होईल आणि आपल्या इचलकरंजीचं एक कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला आहे. आणि त्यासाठी म्हणून जसं केंद्रात भाजपचं आहे, राज्यात भाजपचं आहे, तशीच सत्ता इचलकरंजीची ही पहिली महानगरपालिका आहे आणि पहिला महापौर, पहिला महायुतीचं सरकार यायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीनं या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांच्यामध्ये, युवकांच्यामध्ये, महिलांच्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. चालू आहे. गेले 8-9 वर्ष प्रशासनाचं प्रशासक होता. याच्या आधी प्रश्न काहीही निर्माण झाले नव्हते किंवा जे झाले होते या ठिकाणी हे झाड दिसतं आहे आपल्याला, त्या झाड पाडायचं होतं ते पाडून घेतलेलं आहे. किरकोळ समस्या होत्या ते निराकरण होत होतं. परंतु या 8-9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रशासनाच्या अपेक्षित प्रगती झाली नाही. काम बरीच राहिले गेलेले आहे, रस्ता झालेला नाही, असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. परंतु मला विश्वास आहे की नवीन हे आपलं भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्या नगरपालिकेचं आल्यानंतर निश्चितपणे हे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे. अतिशय युवक आहे, उत्साही आहे, खेळामध्ये प्रावीण्य आहे, तसंच उद्योगधंद्यामध्ये देखील पोरगं चांगलं आहे, मनमिळाव आहे, बोलण्यामध्ये त्याचा आत्मविश्वास आहे आणि कष्टकरी जनतेमधनं वर आलेलं पोरगं आहे. निश्चितपणे सर्वांची समस्या जाणून घेण्याची त्याची क्षमता आहे आणि ते सोडवल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. किंबहुना आम्हाला विश्वासच आहे. त्याशिवाय लोक आता पदयात्रा झालेली तुम्ही बघितलेली आहे, लोकांच्यामध्ये उत्साह बघितलेला आहे. लोकांनी विश्वास आहे की ही नवीन ही युवक आहेत ते निश्चितपणे आपले प्रश्न सोडवतील. यामध्ये युवक बी आहेत आणि रुबन तात्या एक वयोवृद्ध असं व्यक्तिमत्व आहे. हे दोघं मिळून हा प्रश्न निश्चितपणे सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे.